या सगळ्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात कायदेशीर मार्गाने आणि जो नियम हिंदूंना लागतो तोच नियम बाकी सगळ्या धर्मांना पण लागतो आणि त्या दृष्टिकोनातून हे प्रत्येक शिवप्रेमीची इच्छा आहे, प्रत्येक हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते इच्छा आहे की निश्चित पद्धतीने होईल, एवढा विश्वास देवाभाऊच्या सरकारच्या वतीने मी सगळ्यांना देतो. प्रशासनाच्या वतीनं दुजाभाव जो केला जातो तो तुम्ही स्वतः अनुभवलात, अशा प्रकारचं आपण भाषणात उल्लेख केला. नेमका दुजाभाव काय दिसला आणि त्या अधिकाऱ्यांना तुम्ही काय सांगता? अतिक्रमणासाठी काही कायदे बनवलेले आहेत. गड किल्ल्यांवर आपण पुरातन खात्याच्या परवानगीशिवाय एक वीट किंवा भगवा ध्वज पण उभा करू शकत नाही, परवानग्या लागतात. मग हे लोक कुठल्या हक्काने अधिकाराने इथे कॉन्क्रीटची घरं बांधतायत, पाहिजे तेवढी घरं बांधतायत, वस्ती करतायत, इथे परमिट रूम चालवतायत, दारू विकतायत, चिकन विकतायत. हेच अगर त्यांच्या जामा मस्जिद हजी अली दर्ग्यावर केलं तर चालेल का? मग हा जो नियम मस्जिदीला लागतो तोच नियम आमच्या हिंदू धर्मस्थळांना आणि आमच्या शिवरायांच्या गड किल्ल्यांना पण लागणार. आणि म्हणून इथे अगर तुम्हाला अतिक्रमण चालत नाही इथे पण अतिक्रमण आम्हाला चालणार नाही, ही भूमिका आमच्या हिंदुत्व विचाराची सरकारची आहे. तुम्ही सांगितलं की मी यादी बनवून सोमवारपासून काय नेमकी यादी आता बनवली आणि कशा पद्धतीने हे जे अधिकारी आपल्या खुर्चीवर बसून कायद्याचं पालन करत नाही, डोळे झाक करतायत, त्यांना कदाचित बिर्याणीवर जास्तच प्रेम येत आहे, तर त्या सगळ्या अधिकाऱ्यांना जे बेकायदेशीर गोष्टींना प्रोत्साहन देत आहे ते कुठल्याही नियमामध्ये बसत नाही. त्या अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्याची जबाबदारी ही शासनाचा प्रतिनिधी म्हणून माझी असेल. पुढच्या शिवराज्याविषयी काय अल्टिमेटम असणार आहे लक्षात घ्या. प्रत्येक गोष्टीला कायदेशीर मार्गाने सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. पुढचा तिसरा ह्या गोष्टीवर आता त्याला टाळ्या मिळवण्यापर्यंत चांगलं असतं, पण शेवटी सगळ्या गोष्टीला विचारपूर्वक कायमस्वरूपी नुसतं एकदा काढलं परत त्या सगळ्या गोष्टी आला ते चालणार नाही. कायमस्वरूपी काढण्याच्या दृष्टिकोनाने कटिबद्ध आहोत. तुम्ही स्वतः म्हणला की बुलडोझर अगर कोणी इथे बेकायदेशीर पद्धतीने पोलिसांच्यावर अगर जोर जबरदस्ती केली, बेकायदेशीर पद्धतीने अगर जमीनच लँड जिहादच्या निमित्ताने सोडायला नसेल तर आमच्या देवाभाऊ ते बुलडोझर तयार आहे, ऑइलिंग करायला दिले येतील. पुरातन खात्याच्या निमित्त पुरातन खातं, वन खातं, महसूल मी सरकारच्या मंत्री म्हणून जबाबदारीने सांगतो, अशा कुठलाच कायदा नाही ज्याच्यावर गड किल्ल्यांवर तुम्ही पुरातन खात्याच्या अंतर्गत असलेले हे गड किल्ल्यांवर तुम्ही कॉन्क्रीटचं बांधकाम तुम्ही करू शकता. म्हणून बोललो ना, त्याच्या अधिकाऱ्याने माझ्याशी बोलावं, आपण माहिती घेऊ. तर काही दिवसांपूर्वी जे 6 खासदार एकनाथ शिंदे शिवसेनेत गेले होते त्यांच्याच मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दौरा सुरू केलेला आहे. काही वेळेत गेले असते तर ते खासदार पण गेले नसते. पण मुळामध्ये उद्धव ठाकरे जे आता फिरतायत ते ज्या वोट जिहादच्या निमित्ताने त्यांच्या खासदारांना ज्या मुल्ला मौलवींनी निवडून दिलं त्याला सलाम करण्यासाठी फिरताय. हे काय मतदारांना करायला फिरत नाहीये. मुझको माफ कर दो मेरे आप्पा हे बोलायसाठी फिरतायत सगळे. कारण का त्याच मॉललँडमध्ये नमस्कार हे करून पाया पडून हे खासदार हे लोकांनी निवडून आणण्याचा प्रयत्न केलेला, पण शेवटी हे खासदार हिंदुत्वादी विचाराचे आहेत, बाळासाहेबांचे खरे मावळे म्हणून ते बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये आलेले. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.